आहे आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात आपला पेपर सिरीजचा पार्ट 1. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये असं करणार आहे. त्यामुळे पार्ट 2 फाय असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, हा आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशनचा 2025-2026 स्टँडर्ड 7चा सब्जेक्ट इंग्लिशचा पेपर. तर मित्रांनो, तुम्ही आपले पहिले व्हिडिओ पण चेक केला असेल, तर त्यातील पण तुम्ही बघितलेच असेल की जवळपास सर्वच प्रश्न तुमच्या कामाचे मिळाले होते. तर ह्या पेपरमधली ही क्वेश्चन तुमचे कामाचीच मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, हा आहे ओरल सेक्शन. ह्यात टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. ओरल सेक्शन मी नाही वाचणार मित्रांनो, तुम्हीच बघून घ्या. तर मित्रांनो, राईट सेक्शनचा क्वेश्चन नंबर 3 दिला आहे इथे. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड डू सेंट ॲक्टिव्हिटीज. तर हा पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे आणि खालील प्रश्न सोडवायचे आहेत. तर इथे ए दिला आहे, राईट वेदर द गिवन स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. स्टेटमेंट नंबर 1 दिला आहे, पँगोलिन्स आर फाउंड इन इंडिया ऑनली. तर हा फॉल्स स्टेटमेंट आहे मित्रांनो. नंबर 2 दिला आहे, द बेबी पँगोलिन वॉज लेझी. तर हा ट्रू आहे मित्रांनो. तर इथे मित्रांनो बी दिला आहे, मॅच द ॲक्टिव्हिटीज ऑफ मामा अँड बेबी पँगोलिन. इथे कॉलम ए मध्ये दिला आहे, बेबी वॉज लेझी. नंबर 2, मामा रेमेंडेड हिम. नंबर 3, बेबी रिफ्यूज अगेन. नंबर 4, मामा ऑफरेड. कॉलम नंबर बी मध्ये दिला आहे, दॅट ही हॅड टू गो आउट टू वॉक सेईंग दॅट ही वॉज टायरेड. तर इथे क्वेश्चनचे आन्सर दिले आहेत मित्रांनो. नंबर 1चा नंबर 3 आन्सर आहे, नंबर 2चा नंबर 1 आहे, नंबर 3चा नंबर 4 आहे आणि नंबर 4चा नंबर 2 आहे. तर मित्रांनो, इथे सी दिला आहे, ऑपोजिट वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. तर नंबर 1 लूजचा काय येईन मित्रांनो, टाईट येईन. नंबर 2 नॅरोचा विकल येईन आणि नंबर 3 शॉर्टचा लॉंग येईन आणि नंबर 4 पुलचा पुश येईन. तर इथे क्वेश्चन नंबर 4 दिला आहे, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर मित्रांनो, तुम्हाला इथे डबल स्टँडर्डची पोयम दिली आहे, ती तुम्ही वाचू शकता. त्या खालील प्रश्न आपल्याला सोडायचे आहेत. ही पूर्ण पोयम एकदा वाचून घ्या मित्रांनो, कारण की तुम्हाला वाचल्यावर परीक्षात सोपं जाईल क्वेश्चन सोडवायला. तर खालील क्वेश्चन्स ह्याप्रमाणे आहेत मित्रांनो. ए दिला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. त्यातील 1 आहे, वेन द चाइल्ड सेज नो टू समथिंग इट इज बेइंग. तर ह्याचा आन्सर आहे स्टबॉर्न. 2 दिला आहे, वेन ॲडल्ट्स डू समथिंग रॉंग इट्स अ फॉरगिवेबल इरर. तर इथे बी दिला आहे मित्रांनो, चूज ॲन अप्रोप्रिएट थीम और मेसेज फ्रॉम द अल्टरनेटिव्स. तर ह्याचा आन्सर आहे मित्रांनो, द करेक्ट चॉईस इज बी. The poem shows how the same behavior is judged differently when done by a child versus and an adult. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एवढाच पेपर दाखवणार आहे. पार्ट 2 फाय असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.